मी धीरज खंडारे आपण सर्वांचं स्वागत करतो अग्निपंखा क्लासेसमध्ये. आज आपण शिकणार आहे शेकडेवारी. आज आपण शिकणार आहे शेकडेवारी. एक वस्तू आहे ज्याची किंमत आहे 200 रुपये. याच्यावर आपल्याला काढायच्या वस्तूचे 10%. वस्तूचे 10%. बघ, या वस्तूची किंमत किती आहे? 200 रुपये. म्हणजे 200 रुपये बरोबर किती होईल आपलं? 100%. कोणतीही वस्तू जिची किंमत दिलेली आहे तिची किंमत नेहमी किती राहील? 100%. ठीक. आपल्याला काढायला सांगितले वस्तूचे 10%. जर एखाद्या वस्तूचे 10% काढायला सांगितले तर आपण कसे काढू? 200 गुणिले 10%चं साईन आहे म्हणून आपण डिवाईड कितीने करू? 100. ठीक. एक शून्याने एक शून्य कॅन्सल, परत या शून्याने हा शून्य जाईल. म्हणजे 200 रुपयाचे 10% किती येतील? 20. बरोबर. आपण डायरेक्ट पण करू शकतो. 200चे 10%. तर फक्त या 200मधून एक शून्य कमी करायचं म्हणजे आपलं उत्तर किती येईल? 20. ठीक आहे. जर आपल्याजवळ अशी संख्या आहे 217 म्हणजे शून्य नाही आहे आणि आपल्याला 10% काढायचं, तर आपण काय करायचं? एक घर सोडून पॉईंट द्यायचा म्हणजे आपलं उत्तर किती येईल? 21.7. म्हणजे हे 217चे किती आहे? 10%. आता आपण पर्सेंटेजचं बेसिक्स करू. ठीक आहे. हे काही फ्रॅक्शन्स आहेत, हे तुम्हाला पाठ करावे लागतील कारण हे ॲज इट इज येतात पेपरमध्ये. आणि त्यांना आपला क्वेश्चन सॉल्व करण्याचा वेळ खूप वाचून जाईल. 1/1 म्हणजे 100%. 1/2 50%. 1/3 33.33% किंवा 33 कंप्लीट 1/3%. हे इथून वेगळं आहे. ठीक. 1/4 म्हणजे 25%. 1/5 म्हणजे 20%. हे तुम्हाला पाठ करावे लागतील. 1/6 म्हणजे 16.67% म्हणजेच 16.203%. 1/7 14.28%. 14.207%. 1/8 12.50%. 1/9 11.11%. 11 कंप्लीट 1/9%. 1/10 म्हणजे 10%. आणि हा असाच एक फ्रॅक्शनचा चार्ट मी कमेंट बॉक्समध्ये पिन करून देणार आहे. तो तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तिथून तुम्ही पाठ करू शकता. आता आपण काढू 200चे 20%. आता आपल्याला याचे 10% करता येतात. किती? एक शून्य कमी म्हणजे किती झाले? 20. परंतु आता 10 नाही 20% काढायचे आहेत आपल्याला. म्हणजे आपण कितीने मल्टिप्लाय करू? 10 गुणिले 2 म्हणजे 20. म्हणून याला कितीने मल्टिप्लाय करू? 20. म्हणजे आपले 200चे 20% किती येतील? 40. आणि तसंच जर आपल्याला विचारलं 200चे 30% तर आपण काय करू? एक शून्य कमी म्हणजे 20 आणि 10 त्रिक 30 म्हणजे आपलं किती उत्तर? 60. जर आपल्याला 5% विचारले तर आपण काय करू? 200चे 5%. याचे 10% किती देईल आपल्याला माहीत आहे म्हणजेच 20. आणि 10वरून 5वर जायसाठी आपल्याला 2ने भागावं लागेल म्हणून आपण कितीने भागू? 2. म्हणजे आपलं उत्तर किती येईल? 10. हे आपले आहेत साधारण पर्सेंटेज. काही पर्सेंटेज आपल्याला पॉईंटमध्ये दिलेले असतात. आता आपण ते शिकू. एका व्यक्तीचा पगार 49,000 रुपये आहे. त्याच्या पगारात 14.28%नी वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती? या व्यक्तीचा पगार आहे 49,000. पगारात 14.28% वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती? आपण आता फ्रॅक्शन लिहिले होते. 14.28चं फ्रॅक्शन किती येते? 1/7. म्हणजे आधी त्याचा पगार किती आहे? 7. छेद किती आहे? 7. म्हणजे त्याचा ओरिजिनल पगार किती राहणार? 7. आणि त्याचा पगार किती वाढला? न्यूमरेटर म्हणजे आपला अंश जो आहे तेवढा त्याचा पगार वाढेल. म्हणजे 7वर किती वाढेल? 1. म्हणजे त्याचा नवीन पगार किती येईल? 8.
7 बरोबर किती आहे 49,000. तर 8 बरोबर किती येईल 7 7 49. तर 8 7 56. तर याचा नवीन पगार किती येईल 56,000. एका व्यक्तीचा पगार 43,200 रुपये आहे. त्याच्या पगारात 20% वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती? व्यक्तीचा पगार आहे 43,200 रुपये. 20% वाढ होत आहे म्हणजे हा त्याचा पगार किती आहे आता 100%. आणि 20% वाढल्यावर किती होईल 120%. ठीक. आधी आपण याचे 20% करू. आपल्याला 10% माहीत आहेत किती असतात. 1 शून्य कमी करावं लागेल म्हणजे आपले 10% येतील 4,320. 20% आहे म्हणजे 10 दुनी 20 म्हणजे किती येईल 4,320. म्हणजे आपलं उत्तर किती येईल 8,640. म्हणजे 43,200 रुपयाचे 20% किती आहेत 8,640. तर त्याचा नवीन पगार किती? तर एवढा पगार त्याचा वाढला. आपल्याला सांगितलं आहे त्याचा पगार 20% वाढ झाली. त्याचा ओरिजिनल पगार किती होता 43,200 रुपये आणि आता किती वाढला 8,640. तर त्याचा नवीन पगार किती येईल 51,840 रुपये. एचा पगार बी पेक्षा 40% जास्त आहे तर बीचा पगार एपेक्षा कितीने जास्त आहे. बघ दोघांचं कंपॅरिझन करायसाठी आपल्याला एक तरी माहीत पाहिजे. एचा पगार बीपेक्षा 40% जास्त आहे म्हणजे आपल्याला ए काढण्यासाठी बीची माहिती पाहिजे. बी आपल्याला माहीत नाही आहे म्हणून आपण बी कन्सिडर करू 100. ए हा बीपेक्षा 40ने जास्त आहे. जर बी 100 आहे तर ए किती येणार 140. आता तो आपल्याला विचारत आहे जर बीचा पगार एपेक्षा कितीने कमी. बघा दोघांमध्ये फरक किती आहे 40चा. 40 कमी आहे कोणापेक्षा एपेक्षा. एची संख्या किती आहे 140. मग आपण याचं पर्सेंटेज करू. 0 न 0 कटेल. बे दुनी 4 बे साती 14. आपण फ्रॅक्शन केलं होतं 1/7 म्हणजे 14.28%. 1/7 म्हणजे आपलं उत्तर किती होत होतं 14.28%. आता इथं न्यूमरेटर 2 आहे म्हणून आपण या पर्सेंटेजला किती मल्टिप्लाय करू 2. 14.28ला जेव्हा आपण 2ने मल्टिप्लाय करू तेव्हा आपलं उत्तर येईल 28.56%. म्हणजेच बीचा पगार एपेक्षा किती पर्सेंटनी कमी आहे 28.56% कमी. एचा पगार बीपेक्षा 14.28% कमी आहे तर बीचा पगार एपेक्षा कितीने. एचा पगार बीपेक्षा 14.28ने जास्त आहे तर बीचा पगार एपेक्षा कितीने कमी. 14.28% म्हणजे याचं फ्रॅक्शन किती येईल 1/7. आपण कम्पेअर कोणाशी करत आहे बी सोबत म्हणजे बी किती येईल 7. एचा पगार जास्त आहे किती जास्त येईल जेवढा अंश जास्त आहे म्हणजे 7पेक्षा ए जास्त म्हणजे ए किती येईल 8. आता तो आपल्याला विचारत आहे तर बीचा पगार एपेक्षा कितीने कमी आहे. 1ने कमी आहे कोणापेक्षा एपेक्षा. एचा किती आहे 8. 1/8 फ्रॅक्शन म्हणजे आपलं उत्तर किती येईल 12.5%. तर बीचा पगार एपेक्षा किती टक्क्याने कमी आहे 12.5% कमी. चहाच्या किमती 30% वाढल्या म्हणून एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी चहा किती कमी करावा लागेल. चहाची आधीची किंमत किती असेल 100. 30% वाढत आहे म्हणजे किती होईल 130. चहाचा खर्च तेवढाच राहण्यासाठी चहा किती कमी करावा लागेल. मग आपल्याला चहा किती कमी आणावं लागेल 30 चहा कमी आणावा लागेल कोणापेक्षा 130 पेक्षा. 0 न 0 कटला 3/13 म्हणजे 7.69%. जर फ्रॅक्शन आपले अजून पाठ नसतील झाले तर आपण करू 3/13 गुणिला 100 म्हणजेच 300/13 ते भागीला 13 म्हणजे आपलं उत्तर किती येईल 23.07%. तर आपल्याला चहा किती कमी करावा लागेल 23.07%ने आपल्याला चहा कमी करावा लागेल. एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. आज गावची लोकसंख्या 20,000 असल्यास 2 वर्षानंतर गावची लोकसंख्या किती. बघा या क्वेश्चनमध्ये सक्सेसिव्ह केस लागणार आहे. सक्सेसिव्ह केस काय असते आता आपण समजून घेऊ. ठीक आहे. आज गावची लोकसंख्या किती आहे 20,000.
2 वर्षानंतर किती होणार आहे आपल्याला काढायचं. आधी 10% वाढेल, या वर्षी जेवढी लोकसंख्या येईल त्याच्यावर परत 10% वाढेल. ठीक आहे. 20,000चे 10% म्हणजे आपल्याला माहीत आहे 20,000चे 10% काढायचे असले काय करावं लागेल, एक शून्य कमी करावं लागेल. म्हणजे 20,000चे 10% किती येतील, 2,000. 20,000 लोकसंख्या आहे आणि 10%ने वाढत आहे म्हणजे 2,000 वाढेल. 20 आणि 2 तर लोकसंख्या किती येईल आपली, 22,000. बरं, या 20,000चे 10% किती येतील, 2,000. ही लोकसंख्या वाढणार आहे म्हणजे 20 आणि 2 आपलं उत्तर किती येईल, 22,000. तर पहिल्या वर्षी आपली लोकसंख्या किती होईल, 22,000. दुसऱ्या वर्षी हे जे दुसऱ्या वर्षी 10% वाढणार आहे हे या 22,000वर वाढतील. म्हणजे सक्सेसिव्ह केस लागणार, या 20,000वर नाही वाढतील, या 22,000वर जे पहिल्या वर्षी वाढतील. ठीक आहे. 22,000चे 10% किती येतील, एक शून्य कमी. 22,000चे 10% किती येतील, 2,200. 0,000,0,0,0, 2, 4, 2. तर दुसऱ्या वर्षी 10% वाढल्यानंतर आपलं उत्तर किती येईल, 24,200. आता जे 10% वाढवले आपण ते जे पहिल्या वर्षी आपली लोकसंख्या आली होती 22,000 त्याच्यावर वाढवली. म्हणजे आधीची लोकसंख्या नाही पकडता आपण काय केलं, पहिल्या वर्षी जी लोकसंख्या आली आता ते, आणि दुसऱ्या वर्षी मग आपली लोकसंख्या किती येईल, 24,200. तर 2 वर्षानंतर गावची लोकसंख्या किती येईल, 24,200. एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10%ने वाढते. आज गावची लोकसंख्या 20,000 आहे. 1.5 वर्षानंतर गावची लोकसंख्या किती, 10%ने लोकसंख्या वाढत आहे. 1.5 वर्षानंतर गावची लोकसंख्या किती होईल. आज गावची लोकसंख्या आहे 20,000. पहिल्या वर्षी 10%ने वाढेल तर आपल्याला याचे 10% याच्यात ॲड करावं लागतील. 20,000चे 10% म्हणजे एक शून्य कमी म्हणजे 2,000. 20,000चे 10% 2,000 ही लोकसंख्या आपली वाढेल म्हणजे आपलं उत्तर किती येईल, 22,000. म्हणजे पहिल्या वर्षी लोकसंख्या किती होईल आपली, 22,000. आता दुसऱ्या वर्षी, पण दुसरं वर्ष पूर्ण नाही, अर्ध आहे, म्हणून आपल्याला रेट पण काय करावं लागेल, हाफ. म्हणजे 10% जागी आपल्याला किती घ्यावं लागतील, फक्त 5%. बघा आता आधी आपण 10% घेतले होते याचे, आता याचे किती घेऊ, 5%. आपल्याला 10% माहीत आहे 2,200 येईल, एक शून्य कमी. 5% काय असतात, 10%च्या हाफ. म्हणजे आपण याचं काय करू, हाफ. म्हणजे किती येईल, 1,100. म्हणजे 22,000चे 5% किती येतात, 1,100. हे काय करावं लागेल आपल्याला, ॲड करावे लागतील. कशात, 2,200मध्ये 0,000, 0,000, 0,000, 1,000, 2 आणि 1, 3. म्हणजे आपलं उत्तर किती येईल, 23,100. तर 1.5 वर्षानंतर आपली लोकसंख्या किती होईल, 23,100. आता इथं लक्ष द्या, आपण 5% घ्यायचे होते, आपण 10% काढले. 10%ला 2ने डिवाईड केल्यावर आपल्याला 5% भेटतील. म्हणून आपण इथं काय केलं, 10% काढले आधी आणि याला काय केलं, 2ने डिवाईड. म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 1,100. आपल्या दुसऱ्या वर्षीची लोकसंख्या होती 22,000 आणि आपले 5% किती आले होते, 1,100. लोकसंख्या वाढत होती म्हणून आपण काय घेणार आहे, बेरीज. आणि आपली बेरीज किती आलेली आहे, 23,100. म्हणून 1.5 वर्षानंतर आपली लोकसंख्या किती होईल, 23,100. एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10%ने वाढते. आज गावची लोकसंख्या 20,000 असल्यास 1.14 वर्षानंतर गावची लोकसंख्या किती. आपला दर आहे 10%, गावची लोकसंख्या आहे 20,000 आणि आपल्याला काढायचा आहे 1.14 वर्षानंतर गावची लोकसंख्या किती होईल. हा पूर्ण 1 वर्ष आहे आणि हे दुसरं वर्ष किती आहे, 1/4. जेव्हा आपण दुसऱ्या वर्षी इथं पोचू आपल्याला किती वर्षाचा काढायचा आहे, 1/4. म्हणजे रेट पण आपल्याला किती घ्यावं लागेल, 1/4. म्हणजे आपण काय करत आहे, रेट आहे आपला 10%. आता आपल्याला काय करायचं आहे, टाईम मल्टिप्लाय बाय रेट. म्हणजे आपण काय करायचं, वेळेला दराने गुणत आहे. म्हणजे आपल्याला दर भेटेल 4, 10/4. 10×1 10, 10/4. म्हणजे आपलं उत्तर किती येईल, 2.5%. तर दुसऱ्या वर्षी आपल्याला लोकसंख्या 1/4 वर्षात जर वाढवायची आहे तर किती वाढवावं लागेल, 2.5%. पहिल्या वर्षी आपण किती वाढवू, 10%. 20,000चे 10% म्हणजे किती येईल, 2,000. म्हणजे इथं आपलं उत्तर किती येईल, 22,000. परंतु दुसऱ्या वर्षी आता आपल्याला किती लोकसंख्या वाढवायची आहे,
2.5%. तर आपण याचे काय काढू 2.5%. आता आपल्याला 10% माहीत आहेत. 22,000चे 10% किती येतील 2200. हे किती आहे त्याचे 10%. 5% किती येतील 10वरून 5%वर. यासाठी आपण 2ने डिवाईड करू. म्हणून इथं पण काय करू 2ने डिवाईड 1100. आपण इथं 2.5% काय करू 2ने डिवाईड. म्हणून इथं पण काय करू 2ने डिवाईड. 2 पंच 10, 2 पंच 10 0. म्हणजे 2.5% किती येतील 550. आणि हेच 550 आपल्याला काय करतील दुसऱ्या वर्षी वाढवायचे आहे. कारण आपल्याला किती % वाढणार आहे लोकसंख्या 2.5%. आणि 2.5% बरोबर किती आलं आपलं 550. आधी गावची लोकसंख्या किती होत्या 22,000 आणि आता किती वाढत आहे 550. तर 1.4 वर्षानंतर गावाची लोकसंख्या किती होईल 22,550. आज आपण पर्सेंटेजचे क्वेश्चन्स केले. आज आपण सक्सेसिव्ह केस पण शिकलो. तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुम्हाला होमवर्कसाठी क्वेश्चन देत आहे. मागं दिलेले क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्कसाठी आहेत. याचे उत्तर तुम्ही कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. सी यू ऑल. प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब.